नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत खरवस. खरवस हा शक्यतोर गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून बनवला जातो, पण मी हा आज चायना ग्रासपासून बनवला आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हा खरवस खूप सुंदर होतो. हे बघा, बाजारात जसा भेटतो ना त्याप्रमाणे हा खरवस होतो. प्रथम आपण पाणी घेतलं आहे. त्यासाठी चायना ग्रास आहे ना पाण्यात भिजवून ठेवायचा. असा कापून घेते आणि त्याला पाण्यात भिजत घालते. अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवते. दुधाला असा कड आला ना की त्याच्यावर साय नाही जमू द्यायची. सतत दूध हलवत राहायचं. आता त्याच्यात आहे ना 4 चमचे साखर टाकते. ते उकळत आहे ना तोपर्यंत आपण आहे ना हे जे आपण चायना ग्रास घेतलेलं, हे चायना ग्रास हे पाण्यात भिजत घातलेलं ना ते बाजूला काढते. हे पाणी टाकून द्यायचं आणि आता अर्धा ग्लास पाणी घेत आहे. त्या पाण्यामध्ये हे चायना ग्रास पुन्हा टाकायचं आणि गॅसवर गरम करायला ठेवायचं. इथे आपलं दूध चांगलं गरम होत आहे. दुधावर साय नाही जमू द्यायची आणि दुसऱ्या गॅसवर इथे आपलं चायना ग्रासनं वितळून घ्यायचं आहे. हे असं वितळून घ्यायचं. असं सतत ढवळून त्याला पूर्ण वितळवून घेतलेलं आहे, कारण ह्याच्यात गुठळ्या होतात ना, त्यामुळे आहे ना हे सतत हलवत राहायचं मैत्रिणींनो. आता हे दुधात टाकून घ्यायचं आणि एका हाताने हलवत राहायचं, कारण हे लगेच घट्ट होत जातं, नाहीतर ह्याच्या गुठळ्या होतात. त्यामुळे आहे ना ह्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे दूध आहे ना आपण खाली एक टीन घेतलेला आहे. त्या टीन मध्ये ना असं जरा वरून ओतायचं, नाही तर मग म्हणजे त्याच्यावर आहे ना मस्त असे दाणे दाणे येतात. असं व्हेरी गुड. आता ह्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेत आहे. बदामाचे काप आहेत आणि थोड्याशा मगज बिया आहेत आणि हे जायफळ आहे, हे थोडंसं किसून टाकते त्याच्यावर. जायफळमुळे कसं खूप सुंदर असं दिसतं. ते तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय ते. 10-15 मिनिटं हाय त्याच जागेवर ठेवायचं, कारण 10-15 मिनिटानंतर ते सेट होतं. ते थोडं सेट झालं की मग त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता आपण ह्याचे काप करून घेऊया. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो किती सुंदर अशी झालेली आहे. असे काप करून झालेले आहेत. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटते? वाव, मला तर खायचं मन करते मम्मी. चल तुला देते खायला. खाऊन बघ बरं कशी झाली आहे आपली. यम्मी. मैत्रिणींनो, तुम्ही पण ट्राय करून बघा. मस्त झाली एकदम. चला मग भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.